येतं ना? नमस्कार, मी उमेश जामसंडेकर. आज मी आलो आहे गोराई गावातील बाबरपाडा या ठिकाणी. मूळ विषय आहे तो आदिवासींचा आहे. वर्षानुवर्ष या आदिवासींना सुरक्षित म्हणजे संविधानाने त्यांना सुरक्षित दिलेली असताना अचानकपणे नॅशनल पार्क बोरोलीचा प्रश्न निर्माण झाला आणि त्या प्रश्नासाठी जे झगडणारी व्यक्ती होती ते कष्टकरी शेतकरी कामगार संघटनेच्या या कार्यालयात मी आलो बाबरपाडाला. मिस्टर लाड म्हणून आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, जाणून घेणार आहोत की असं अचानक काय झालं की बोरोलीतील जवळजवळ 70-80 वर्ष राहणारे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आज या लोकांनी अचानकपणे नोटीस का काढलेली आहे, वन विभागाने अचानक नोटिसा का काढलेल्या आहेत, तर त्याचा आपण थोडा त्यांच्याकडनं आपण परिचय घेऊया. आता थेट जाऊया आपण, तुम्ही इथे म्हणाल आता आपण थेट जाऊया लाड सरांशी बोलूया. आणि शिंदे या ना, हे पत्रकार आहेत शिंदे साहेब, यांच्या ओळखीने मी इथे आलेलो आहे. आपल्या चॅनलच्या सगळ्या सदस्यांना सांगतो की अशा प्रकारे जे संविधानिक आज जो लोकशाही आणि संविधानाचा जो बाजार मांडलेला आहे त्या बाजारातलाच हा एक प्रकार आहे. सरकार मनमानी कारभार करते, केंद्र असो राज्य असो. तर बघूया आदिवासींना न्याय कसा मिळेल आणि कोण देऊ शकतं आणि त्याच्याबाबतचे काही घटनात्मक तरतुदी आहेत त्या आपण लाड साहेबांकडे जाणून घ्या. कष्टकरी शेतकरी संघटनेचे नेते आहेत. नेते म्हणण्यापेक्षा ते खूप काम करत आहेत, त्यांचा अभ्यास आहे. जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय म्हणणं आहे. लाड साहेब बोला. नमस्कार, मी विठ्ठल लाड, कष्टकरी शेतकरी संघटनेचा प्रमुख. आज संजय गांधी नॅशनल पार्कच्या संदर्भाने आपण मला जो प्रश्न विचारला होता तर त्या संदर्भात असं म्हणता येईल की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा जो टोटल एकूण 87 चौरस किलोमीटरचा परिसर आहे, तर तो आपला एकर मध्ये जर बोलायला गेलं तर 2,17,412 एकरचं ते सगळं रान आहे. आणि तिथे आदिवासी लोक आमचे जे आहेत ते पिढ्यानपिढ्या राहतात. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये एकूण 56 आदिवासी पाडे आहेत आणि त्या ठिकाणी राहणारे आदिवासी हे तिथले मूळ निवासी आहेत आणि त्यांची शेतीवाडी आहे, त्यांची घरं आहेत, गावठाणं आहेत. आणि जेव्हा आपला वन हक्क कायदा 2006 बनला तर त्या कायद्यानं या आदिवासी गावांना, त्यांच्या शेतीवाडींना, आदिवासी समाजाला संरक्षण मिळालेलं आहे आणि त्यामुळे तिथून त्याला काढता येणार नाही असं आमचं कष्टकरी शेतकरी संघटनेचं म्हणणं आहे. आता जो मध्यंतरीच्या काळामध्ये जे काही नोटीस वगैरे आदिवासी समाजाला लावून घाबरवण्याचा प्रयत्न झाला वन विभागाकडून, तर त्याबाबत आमचं असं मत आहे की वन विभागाने आम्ही प्रकल्प कार्यालयामार्फत त्यांना एक पत्र दिलं होतं. वन विभागालाही आम्ही पत्र अनेक दिली होती, निवेदनं, की आपण समोरासमोर बसून बोलूया आणि मग आम्हाला आमची बाजू मांडू दे, आम्ही आमचे पुरावे दाखवतो, आमच्याकडे असलेले सगळे जे कागदपत्र आहेत ते तुम्ही बघा आणि मग निर्णय करा. तर आम्हाला त्यांनी याबद्दल कधीही बोलवलं नाही किंवा त्याबद्दल आम्ही जेव्हा जेव्हा भेटायला गेलो त्यावेळेला पळून राहिले किंवा ते जागेवर राहायचे नाहीत. आम्हाला ऑफिसमध्ये येताना बघायचे आणि पाठीमागून गाडी घेऊन निघून जायचे. असं अनेकदा घडलेलं आहे. मी स्वतःही तिथे बरेचदा गेलोय. तर आज जी नॅशनल पार्क मधल्या आदिवासी गावांची परिस्थिती आहे ते लोकांना अतिशय वाईट परिस्थितीमध्ये जगावं लागतंय. कारण त्या ठिकाणी बसेस नाही आहेत, गावामध्ये पिण्याच्या पाण्याची नीट सोय नाहीये, विद्युतीकरण झालेलं नाहीये. ही जी गावं आहेत ती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वगळावीत, त्यांना स्वतंत्र करावं गावांना आणि संजय गांधी नॅशनल पार्क स्वतंत्र व्हावं असं आमचं मागणी आहे, असं आमचं पहिल्यापासूनच सरकारला निवेदन आहे आणि आम्ही वारंवार त्याबद्दल मोर्चेही काढलेले आहेत, अनेकदा सरकारला विनंती केलेली आहे याबाबत. आता आमचं असं म्हणणं आहे की वन हक्क कायदा 2006 प्रमाणे त्या ठिकाणी राहणारे जे आदिवासी लोक आहेत हे त्या जागेचे आणि त्यांच्या शेतीवाडीचे मालक बनलेले आहेत. त्यामुळे त्या जागेवरून त्यांना काढता येणार नाही आणि याबाबत वन विभागाने रिसर हे करायला हवं.
वनदावे मान्य करून आदिवासी लोकांना वनपट्टे द्यायला हवेत. आमची वनमंत्र्यांना इव्हन सन्माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की या प्रकरणामध्ये आदिवासी समाज हा पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहत असल्यामुळे आणि त्यांचं वास्तव्य हे अनादी काळापासून असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या गावांना आणि कोणत्याही परिस्थितीत कधीच त्यांना तिथून काढलं जाऊ नये असं आमचं म्हणणं आहे. हा जो वन संरक्षण जो कायदा आहे ना सर, हा 96ला म्हणजे अमेंडमेंट आला की पूर्वीचा जो कायदा होता स्वातंत्र्यपूर्व काळाचा अमेंडमेंट आणला का सरकार? नाही हे बघा कसं आहे की हा जो कायदा बनला वन हक्क कायदा 2006 हा महाराष्ट्रातल्या बरोबरच पूर्ण भारतातल्या सामाजिक संघटनांच्या चळवळीने जो एक रेटा लावला होता आणि आदिवासी समाजाची व्यथा सरकारसमोर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असतील यांच्यासमोर मांडलेला होता. त्यातून हा कायदा बनवण्यात आलाय. कारण त्या कायद्याच्या बनण्यापाठीमागे उद्देश असा होता की आदिवासी समाजावर अनेक अन्याय झालेले आहेत, अनेक अन्याय झालेले आहेत. तर ते ऐतिहासिक अन्याय आहेत आणि ते ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी म्हणून स्वतंत्रपणे 2006चा हा वन हक्क कायदा बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे हा स्वतंत्र आहे कायदा. त्यांच्या नोंदी आहेत का पण सरकारकडे? सगळं आहे. म्हणजे वन हक्क कायद्याला लागणारे जे काही पुरावे आवश्यक आहेत हे सगळे पुरावे आज आदिवासी लोकांच्या घराघरात आहेत आणि त्यामुळे आदिवासी कुटुंब त्या ठिकाणचे मालक आहेत. ते त्यांच्या घराखालच्या जमिनीचे मालक आहेत, ते त्यांच्या शेतीवाडीचे मालक आहेत आणि वन विभागाने मुख्यतः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने स्वतःला जमीनदार समजू नये असं आमचं म्हणणं आहे. म्हणजे संविधानाने त्यांना पूर्ण संरक्षण दिलं? त्यांना संविधानाचं पूर्ण संरक्षण आहे. वन हक्क कायदा 2006 प्रमाणे त्यांच्या गावांना गावठाणाचा दर्जा मिळाला पाहिजे, त्यांना वनपट्टे मिळाले पाहिजेत. तर ते जे करायचं आहे ते न करता जे करायला नको किंवा जे आदिवासी लोकांवर अन्याय करणार आहे तर हे वन विभाग अन्याय करण्याचं काम करते आणि त्याला आमचा विरोध आहे कष्टकरी शेतकरी संघटनेचा. म्हणजे थोडक्यात असं आहे की सरकार संविधानिक जी यांना जे संरक्षण आहे त्या संविधानाच्या संरक्षणाला ते मानायला तयार नाही. बरोबर. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जे सांगतो तोच कायदा आहे. म्हणजे आम्ही म्हणू की बाबा यांना इथनं आता हलवा, त्याचं प्रयोजन काय? सरकारकडे असं काय प्रयोजन की त्यांना त्या जागेवर इतक्या वर्षांनी त्यांना हलवत आहे? कारण त्यांनी काय सांगितलं? वन विभाग आता ज्या पद्धतीचं स्पष्टीकरण देते किंवा ज्या गोष्टी सांगतायत आणि ज्या मान्य हायकोर्टाचा जो रेफरन्स देत आहे, संदर्भ देत आहेत, तर तो अपुरा आहे. आता ह्याच्यामध्ये आमच्याकडे आलेल्या कारण तो पूर्ण सत्य नाहीये आणि याच्यामध्ये आदिवासी बसत नाहीत मुळात. कारण आता वन हक्क कायदा 2006 प्रमाणे आदिवासींसाठी जे पुराव्याची तरतूद आहे ती वेगळी आहे आणि वन निवासी म्हणजे वनामध्ये राहणारे जे बिगर आदिवासी लोक आहेत ज्यांना वन निवासी म्हटलेलं आहे कायद्यामध्ये त्यांच्यासाठीचे प्रोव्हिजन वेगळे. म्हणजे त्यांना 3 पिढ्याचे पुरावे दाखवावे लागतील. आदिवासींना 3 पिढ्यांचे पुरावे दाखवायची गरज नाही. त्याला मर्यादा घातलेली या तारखेच्या अगोदरचे पुरावे तुम्ही दाखवा आणि ते सगळ्या घराघरात पुरावे आहेत. आता वन हक्क कायद्याची अंमलबजावणी तर होतच नाहीये, पण ज्या गोष्टींचा संदर्भ देऊन वन विभाग तिथल्या आदिवासी समाजाला त्या नोटीस लावून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याच्यात असं होतंय की काही लोकांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत की जे लोक संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पिढ्यानपिढ्या राहतात त्यातले बहुसंख्य आदिवासी लोक नॅशनल पार्क मध्ये कामाला आहेत आणि ते कामाला असताना आता त्यांनी वन विभागाने काय केलंय की त्यांच्या अपरोक्ष त्यांना माहिती नसताना वन कर्मचारी म्हणून काम करत असताना आदिवासी समाजातले जे कुटुंब कामाला आहेत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये तर त्यांनी त्यांच्या पगारातून परस्पर काही अमाऊंट हे केलेली आहे पुनर्वसनासाठी म्हणून बाजूला काढलेली आहे आणि त्यांना सांगितलं की तुमचं घर भाडं आम्ही हे देणार नाही, तुमचं घर भाडं कापलं जातंय म्हणून. आता घर भाडं त्याच्या गावात तो राहतोय कर्मचाऱ्यांकडून आणि ते आदिवासी कर्मचारी आहेत आणि त्यामुळे ते त्यांच्या गावात राहतात. त्याच्या गावात राहणाऱ्या त्यानं बांधलेल्या त्याच्या स्वतःच्या घराचं वन विभाग कसं काय भाडं घेऊ शकतो, घर भाडं कापू शकतो? म्हणजे अन्यायाचा कळस झाला असं जेव्हा आपण म्हणतो तर ते असे अनेक कळस यांनी तिथे कहर केलेले आहे. आता कळस पण राहायला बाजूला अन्यायाचा कहर झालेला आहे आणि त्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे, लोक नाराज आहेत. आता हे प्रकरण कुठपर्यंत आलं?
नाही, आता आम्ही वेगवेगळ्या स्तरावर लढतोच आहोत. आता आमचा एक मोठा मोर्चाही होणार आहे विधानसभेच्या अधिवेशनाच्या काळामध्ये. त्याची एक तयारी चालू आहे. त्याचबरोबर आम्ही हायकोर्टामध्ये पण आमची एक याचिका दाखल करतोय. यापूर्वी मी एक याचिका दाखल केली होती जेव्हा त्याला तिथून काढत होते त्यावेळी. तर त्यांना मी हायकोर्टामध्ये एका पर्यावरणवादी गटानं मुंबई हायकोर्टामध्ये आता जो संदर्भ दिला जातोय, तर त्या पर्यावरणवादी गटाने हायकोर्टामध्ये नॅशनल पार्कच्या अतिक्रमणाबद्दल चिंता व्यक्त करून एक याचिका दाखल केली होती. त्या पहिल्या टप्प्यामध्ये त्यांनी आदिवासी लोकांना कुठलीही नोटीस वगैरे काय लावली नाही. पण नंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी जेव्हा आदिवासी गावांमध्ये नोटीस लावली तेव्हा मी आदिवासींच्या वतीने हायकोर्टामध्ये रिट पिटिशन केलं होतं. आणि आम्ही कोर्टाला विचारलं होतं की हे कुठे झालं, व्हेर दे विल गो, कारण हीच त्यांची गावं आहेत, इथेच त्यांची देवदैवत आहेत, शेतीवाडी आहेत, मसनवटा आहेत, इथेच सगळं काय त्यांचं आयुष्य आणि पिढ्यानपिढ्याचे ते मूळ रहिवासी आहेत, त्यामुळे ते कुठे जाणार वगैरे. आणि त्यामुळे त्याला झोपडपट्टीवासी ठरवता येणार नाही हे हायकोर्टानेही मान्य केलेलं आहे. कारण तो कायदा लागू होत नाही. हा, त्याला ते लागू होत नाही आणि ते काय अतिक्रमणधारक नाहीये. आणि हायकोर्टाने माननीय हायकोर्टाने एक तक्रार निवारण समिती नेमली होती हायकोर्टाच्या अध्यक्षतेखाली, म्हणजे हायकोर्टाच्या निर्देशानुसार. आणि त्या तक्रार निवारण समितीला प्रत्येक आदिवासी कुटुंबाने एक पत्र दिलंय की मी मूळ निवासी आहे, मला हायकोर्टाने काढण्याबद्दल आदिवासींचा कुठलाही उल्लेख नसताना वन विभागाने येऊन मला त्रास देऊ नये, कारण मी पिढ्यानपिढ्या इथे राहतो, त्यामुळे माझं हे स्वतःचं घर आहे आणि मला इथून काढता येणार नाही अशा पद्धतीचं, आणि मी मूळ निवासी आहे. तर त्याचं त्यांनी एक पत्र आम्ही संघटनेकडून ते प्रत्येक ह्याचं वन समितीला त्याचं एक पत्र दिलेलं होतं. बरं, आता ह्या आंदोलनामध्ये अनेक संघटना तुम्हाला साथ देत असतील. हो. कोणकोणत्या संघटना आहेत त्याच्यामध्ये? आमच्या आता स्वतःच्याच ही आम्ही जेव्हा हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की आदिवासी कुटुंबांना किंवा आदिवासी गावांना तुम्हाला राष्ट्रीय उद्यानातून काढता येणार नाही, तर ती आमच्या श्रमिक मुक्ती आंदोलनाच्या वतीने केली होती. आणि आमचे काही कार्यकर्ते होते, त्यांचंही नाव, त्या एका कार्यकर्त्याचंही नाव त्याच्यामध्ये हे केलं होतं. दुसरं आमचा महाराष्ट्र आदिवासी मंच आहे, कष्टकरी शेतकरी संघटना आहे, आणि शोषित जन आंदोलनांच्या ज्या घटक संघटना आहेत महाराष्ट्रातल्या त्या आहेत. त्याचबरोबर जे नॅशनल अलायन्स फॉर फंडामेंटल पीपल्स मुवमेंट, म्हणजे जे राष्ट्रीय जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, तर ते लोक सुद्धा या सगळ्याला आम्हाला पाठिंबा आहे त्यांचा. तर असं नाही की राज्य स्तरावर, पूर्ण भारताच्या स्तरावर जितकी सारी नॅशनल पार्क्स आहेत, सेंच्युरीज आहेत, त्या सगळ्यांचं पण एक नेटवर्क आहे. आता अधिवेशन चालू होते सरकारचं, महाराष्ट्र वगैरे सादर होणार आहे. बरोबर. हा विषय तुम्ही आता आंदोलनाद्वारे नेणार. आम्ही या संदर्भात एक जोरदार आंदोलन करण्याच्या तयारीत. आझाद मैदान आम्ही नेहमी सनदशीर मार्गाने विधायक पद्धतीनेच आमचा संघर्ष चालू असतो. आपण कुणीही कायदा हातात घेत नाही, कारण आम्ही कायदा पाळणारे लोक आहोत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे हक्क त्यांना दिलेले आहेत. बरोबर. थोडं सरकार कुठेतरी, मला वाटतं आता पत्रकारितेच्या भाषेत आम्ही त्याला डॅमेजगिरी म्हणतो, आम्ही डॅमेज म्हणतो, तर कुठेतरी करत आहेत. म्हणजे कळतंय त्यांना पण वळत नाही, अशी परिस्थिती झालेली. म्हणजे मुंबई असो, आजूबाजूच्या ज्या झोपडपट्ट्या असो किंवा आदिवासी असो, आता हे यांच्यावर आपण जर कायदे आणले, नवीन अमेंडमेंट आणले, ही जागा शेवटी श्रीमंतांच्या घशात घालून तिथे प्रोजेक्ट आणायचे, असा प्रकार मला वाटते आरे कॉलनीत पण झालेलं. हे प्रकरण ताजं अजून कोर्टात आहे, ते पण बरोबर आहे ना. ठीक आहे सर, आम्हाला भरपूर. सर या निमित्ताने एक आपल्याला असं सांगायचं आहे की वन विभाग म्हणतोय की आम्ही या लोकांना ठाण्याला कुठे दुसरीकडे जागा दिली होती, कुंटनला, तिथे त्यांना आम्ही शिफ्ट केलं होतं वगैरे असं. तर मला एक वन विभागाला असं विचारायचं आहे की तुम्ही मुंबईतल्या माणसाला कुंटनला का घेऊन जाता? बरोबर आहे. तो मुंबईचा मूळ निवासी आहे, तुम्ही तुमच्या मनोरंजनासाठी, तुमच्या मौज मजेसाठी आणि सरकारला हवं म्हणून त्याला तुम्ही शहरातून उचलून ग्रामीण भागात नेऊन टाकता. तर कसं काय, कोणत्या ह्याच्यामध्ये, म्हणजे सरकारनेच मुळात हे जे काही त्यांचं पुनर्वसनाचं जे सगळं आता जे सांगतायत वगैरे, हे सगळं चुकीच्या ह्याच्यावर बेतलेलं आहे आणि आमचा पूर्ण विरोध आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीत गावं सोडूनही जाणार नाही आणि आमच्या शेतीवाडी आणि गावं जमिनी देणार नाही. हे आंदोलन कधी होणार आहे, काय त्याची आता तारीख वगैरे हे झाली की तुम्हाला कळवूच. आणि 5 तारखेपर्यंत मला वाटतं ते अधिवेशन चालणार आहे. 27 तारखेला सुरू होणार आहे मला वाटतं.
27 ह्याला फेब्रुवारीला. नाही अजून त्याच्या आम्हाला आमच्या तारखा अजून ठरल्या नाहीये. हो बर. आपल्या सोबत आहेत आंतर आर्मी स्वराज्य क्रांती बोला, बोला. सेनेचे SC ST OBC सर उभे राहा. हा हा तुम्ही अजून SC ST OBC मागास प्रमोद भाऊ. त्यांचं पण या ना अहो या. तर नाही असं नको असं नको या. असं नको. सगळे साहेब होतो आपण. हा. तर त्या प्रश्नावर त्यांचे आमचे जे राष्ट्रीय आणि संस्थापक अध्यक्ष आहेत संतोष आठवले हे संघटना हे आपलं शिरावर घेतलेले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही देत आहेत आणि यांची नेमणूक महाराष्ट्र अध्यक्षपदी त्यांनी आता केलेली आहे. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारची जी कामं असतात ना याच्यामध्ये आम्ही पुढे असतो. म्हणजे हे बघत नाही की हे आपलं काम नाही असं वगैरे काही नाही. बरोबर. आणि माझं तर मत असं आहे की महाराष्ट्रातल्या जेवढ्या संघटना आहेत गोरगरीब आदिवासी पददलित त्यांच्यासाठी जे काम करणार आहे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर एकत्र यावं. बरोबर. अगदी बरोबर. कारण जोपर्यंत तुम्ही तुकड्या तोपर्यंत सरकार एक एक ॲम्ब्युलन्स काढत राहतं. बरोबर. आणि तुम्हाला इथनं हलवणं हा मूळ त्यांचा हेतूच आहे. जोपर्यंत तुम्ही राहत नाही तोपर्यंत पाड्यामध्ये टॉवर येणार नाही. बरोबर आहे की नाही. तर आपल्या बरोबर आहेत पॅन्थर आर्मीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष अरुण मेढे साहेब. काय म्हणाल प्रोफेसर साहेब? आता आपण तसं बघितलं भारताच्या इतिहासामध्ये मी काही जाणार नाही, पण आदिवासी हा बोला. हा जो शब्द आहे आदिवासी, हा जो शब्द आहे की आधीपासून राहणारे आदिवासी. तर असं असताना आधीपासून जे लोक राहतात यांचे म्हटल्यानंतर पिढ्यानपिढ्या इथे गेलेले आहेत. यांची शेती आहे, यांचे घर आहेत, यांचे मसनवाटे आहेत. या सगळ्या गोष्टी असताना आम्ही संपूर्णपणे पाठिंबा देऊ आणि त्यांचे ज्या ज्या वेळेस आंदोलन वगैरे राहतील किंवा मोर्चे वगैरे राहतील तर त्यांना साथ देऊया. आणि त्यांचे जे प्रश्न आहे ते त्यांचे प्रश्न न राहता आमचेही प्रश्न होतील आणि असं सर्वांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करूया. बस एवढं बोलतोय. धन्यवाद. माझं नाव रमेश विष्णू घाटाल. मी श्रमिक मुक्ती आंदोलनाचा अध्यक्ष. मी साईबाबा आदिवासी गावठाणात राहणारा. इथे जे नॅशनल पार्कचे आज नॅशनल पार्कने जे नोटीस काढलेलं आहे की 56 आदिवासी पाडे जे आहेत मुलुंड भांडूप जे बोरिवली नॅशनल पार्कचे, तर माझं एवढंच सरकारला म्हणणं आहे की सरकारने लक्षात द्यावा की आदिवासी हा मूळ निवासी आहे आणि मूळ निवासी हे जर निसर्ग जगवणारा सांभाळणारा हा आदिवासी आहे आणि आदिवासीला कुठलाही त्या हरकतनामा झाला नाही पाहिजे. आणि हा आदिवासी आणि जर सरकार अशी जर काढत असेल तर सर्व मुंबईचा सर्व आदिवासी रस्त्यावर उतरून आपली काय आहे प्रतिक्रिया ती सरकार पुढे मांडेलच. आणि सरकारने हे लक्षात ठेवा की हा आदिवासी आहे, आदिवासी हा मूळ निवासी आहे आणि आदिवासी संघटनेच्या बरोबर संघटनेच्या वतीने आणि सगळे आदिवासी एकत्र येऊन या जे काढलेले आहेत त्याच्या विरोधात तर आंदोलन करायला तयार आहे, सज्ज आहोत. आणि सगळे माननीय सरांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या एक एक घरातून एक संघर्ष मोठा ज्या ज्या पद्धतीने शिकवलं गेलं आमच्या लहान मुलापासून सर्व संघटित होऊन आणि कसं भांडता यावं, कसं सरकार पुढे मांडता यावं. आणि सरांनी तर सांगितलंच की काय काय सरकारला पाहिजे ते तर आमच्याकडे कागदपत्र आहेतच, पण आम्ही मूळ निवासी आहेत, आमचा कागदपत्र देण्याचा काहीच अधिकार नाही. सरकारने त्याची बाब घ्यावी की हा मूळ निवासी आहे, आदिवासी आहे, पिढून पिढ्या राहणारा या आदिवासी आहे. त्या आदिवासीला काही आली तिथेच त्याला त्याचं घर, त्याचं गावठाण, त्याचं स्मशान हे त्याच्या घराच्या बाजूबाजूला द्यावं आणि त्याचा गाव आणि त्याची घरं ही सर्व सरकारने त्याला संरक्षण करून जसं संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्या संविधानाच्या आधारावर सर्वांना सुरक्षित करून द्यावं. एवढंच मी बोलेन सरकार पुढे की बस. आदिवासी एकजुटीचा कष्टकरी शेतकरी संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. धन्यवाद साहेब. सगळ्यांचा आभार मानतो. तुमचेही आभार. आम्ही पत्रकार म्हणून पण तुमच्या बरोबर आहोत. मी घोषणा करतो जिंदाबाद जिंदाबाद. बोला शिंदे साहेब. सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. तुमची ओळख सांगा पहिले. माझं नाव प्रमोद शिंदे, संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आणि मुंबई सचिव आहे मी. तर म्हणजे मला इथे हेच बोलायचं की घर हा प्रत्येकाचा निवारा असतो. बरोबर. मग भले तो कोणीही असो, घर हे प्रत्येकाचा आधार असतो. एक पुढचं आयुष्याचं एक त्याचं सगळं स्वप्न घर असतं आणि असं घर कोणाचंही तुटलं जाऊ नये.
असं एक मला वाटतं. आणि संविधानाचा हा जो अधिकार आहे आपला, संविधानाने आपल्याला दिलाय किंवा छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत त्याच्यातून आपण रयत असं म्हणतो की कष्टकरी जगणारा जो काम करणारा आहे तो रयत असतो. आणि त्यांना जर आपल्याला त्यांच्या घरातून काढलं जात असेल तर हा खरंच अन्याय आहे. आणि हे जे सरकार करत आहे त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचंच आहे. विठ्ठल भाऊ आमचे तर सगळ्यात पुढे आहेतच. आम्ही त्यांच्यासोबत तुमची संघटना अग्रेसिव्ह आहे. हा, आम्ही तर त्यांच्यासोबत प्रत्येक वेळी होतो आणि आहे. पण संभाजी ब्रिगेडची भूमिका आहेच की प्रत्येक जो इथला शोषित आहे, कष्टकरी, आदिवासी आहे, त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी प्रत्येक वेळी संभाजी ब्रिगेड उभं राहिले आहे, संविधानासाठी उभं राहिले आणि आम्ही पुढेही तेच करू. या घरांसाठी आम्ही एक आता मी त्यासाठीच आलेलो आहे की आपण एक घर वाचवा आंदोलन म्हणून कसं उभं करता येईल आपल्याला, त्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ते आम्ही नक्कीच यशस्वी करून दाखवू. आणि एकही घर मुंबईतलं तुटलं जाणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.